पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात बैठक पार पडली आहे। यावेळी मतदार याद्यांबाबत चर्चा झाली आहे आणि मतदार याद्यांबाबत ठाकरे गट आक्रमक झाला असून 6 नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या मतदार याद्या ठाकरे सेनेला सर्व इमारती चाळींमध्ये लावणार आहे। तर मतदार याद्यांमध्ये नाव आहे की नाही, दुबार मतदार असतील तर पदाधिकाऱ्यांकडे माहिती द्या असं आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे। तर मतदार यादी घोळा संदर्भात उद्धव ठाकरे उद्या पत्रकार परिषदही घेणार आहेत। तर इकडे मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे असं गारहाणं उद्धव ठाकरे यांनी मालवणी महोत्सवामध्ये घातलं। 2012च्या महोत्सवात गारहाणं घातलं होतं आणि तेव्हा सुनील प्रभू हे महापौर झाले होते। ही आठवण देखील त्यांनी करून दिली आहे। देव आपला ऐकतो, मी मनापासून बोलतोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर महायुती महाराष्ट्रातील सगळ्या निवडणूक जिंकेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। आणि मला इथे आल्यानंतर आठवलं काय आठवलं 2012 यस त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपलाय आणि तो ऐकायचं राहणार। देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं। म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरानं घालायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे, देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे, हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे। त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकेल मला माहीत नाही, पण मला हे निश्चित माहीत आहे 51% मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।